सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या पोलिसांनी 10 दिवसानंतर मुसक्यावल्यात। वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबानं तिचं 9 महिन्यांचं बाळ निलेश चव्हाणकडे सोपवलं होतं। हेळसांड आणि बाळाचा ताबा घेण्यासाठी पोहोचलेल्या कसपटेंना पिस्तूलचा धाक दाखवून त्यानं धमकावलं होतं। अखेर 22 मे रोजी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर तो पुण्यातून फरार झाला। तेव्हापासून बावधन पोलीस निलेश चव्हाणचा शोध घेत होते। त्याच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना झाली होती, पण गुन्हा दाखल झाल्यानंतरच त्यानं पुणे सोडलं होतं। त्यानंतर मुंबई, राजस्थान, दिल्ली, गोरखपूर मार्गे 3775 किलोमीटरपेक्षाही जास्तचा प्रवास करून तो नेपाळला पोहोचला। इतक्या हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये फरार निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करत होते। या काळामध्ये त्याला नेपाळला जाण्यासाठी कुणी मदत केली असा सवाल आता उपस्थित केला जातोय, कारण पुण्यावरून तो थेट नेपाळच्या बॉर्डर पर्यंत पोहोचलेला होता। त्या ठिकाणावरून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो 9 वयाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता। त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 3 पथक रवाना करण्यात आले होते। सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत। आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे। तर निलेश चव्हाण ज्याने पिस्तूलचा धाक दाखवून धमकावलेला होता वैष्णवीच्या आई वडिलांना, तिच्या चुलत्यांना, तो निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलेला आहे, पण 10-12 दिवसानंतर। आणि या 10-12 दिवसांमध्ये तो नेमका काय करत होता, कसा काय तो नेपाळपर्यंत पळून जाऊ शकला, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत आणि त्याचं उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा मॅप आपण बघतोय, नकाशा आहे आणि तो कशा पद्धतीने पळून गेलाय ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय। सगळ्यात आधी तो पुण्यामध्ये होता, पिंपरी चिंचवड या ठिकाणी तो होता आणि त्याच्यानंतर तो कर्जतला आला आणि कर्जतवरून मुंबईला आला। मुंबईवरून तो थेट गेला राजस्थान, त्याने राजस्थान गाठलं आणि त्याच्यानंतर राजस्थानवरून तो गेला होता मध्यप्रदेशमध्ये। मध्यप्रदेशवरून तो थेट गेला तो म्हणजे दिल्लीला। राजधानी दिल्लीमध्ये गेल्यानंतर तो पुढे गेला गोरखपूरला, उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूर या ठिकाणी तो पोहोचलेला होता आणि इथूनच नेपाळची बॉर्डर ही जवळ आहे। नेपाळ हे 200च्या आसपास 200-250 किलोमीटरच्या आसपासचं अंतर आहे नेपाळ बॉर्डरपासून गोरखपूरचं आणि नेपाळमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट लागत नाही किंवा विजाची आवश्यकता नसते, त्यामुळे त्यांना हा सोपा मार्ग निवडला। पण आपण त्याचा हा मार्ग बघितला तर झिगझॅग पद्धतीनं तो थेट मुंबईवरून नेपाळपर्यंत जाऊ शकला असता, मात्र पोलिसांची नजर चुकवून तो ट्रॅव्हल बाय रोड अशा पद्धतीने प्रवास करत होता। पुणे, कर्जत, मुंबई, त्याच्यानंतर राजस्थान, राजस्थानच्या नंतर मध्य प्रदेश, त्याच्यानंतर दिल्ली आणि त्याच्यानंतर गोरखपूर गाठून त्याचा प्लॅन होता पुढे नेपाळमध्ये जाण्याचा आणि नेपाळच्या बॉर्डर एरियापर्यंत तो पोहोचला सुद्धा होता, पण पोलिसांनी त्याला तिथेच पकडलेला आहे। पुणे पोलिसांचं पथक त्याच्या मागावर होतं। अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता, त्याच्यावर गुन्हा दाखल होता आणि तेव्हा पोलिसांपासून कशा पद्धतीने लपायचं याचं सगळं काही निलेशला माहिती होतं, त्यामुळेच त्याने रोडचा मार्ग निवडला। तो ट्रेननं गेला नाही किंवा त्यानं प्लेनचे तिकीट सुद्धा काढले नाही, कारण त्या ठिकाणी पकडले जाण्याची शक्यता जास्त होती। त्यामुळे तो अशा पद्धतीने जे छुपे मार्ग आहेत किंवा ज्या ठिकाणी पोलिसांपासून वाचता येईल अशा मार्गांचा अवलंब करत पुढे जात राहिला आणि झिगझॅग पद्धतीनं तो मागे पुढे असं करत त्यानं एकूण जवळपास 4000 किलोमीटरचं अंतर पार केलं बाय रोड आणि त्यानंतर तो नेपाळपर्यंत पोहोचलेला होता। मात्र त्याच वेळेला पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर त्याची गर्दन पकडून पोलीस हे त्याला आता महाराष्ट्रामध्ये घेऊन येत आहेत। नेपाळच्या महाराजगंज, नेपाळ आणि आपल्या देशाच्या बॉर्डरवर असलेलं महाराजगंज या ठिकाणी त्याला पकडण्यात आलेला आहे। ही तिकडची दृश्य आपण बघू शकतोय मॅपच्या माध्यमातून आणि त्याचा हा मार्ग आहे। निलेश चव्हाण ज्यानं वैष्णवीचं बाळ आपल्याकडे ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता नेपाळला, दुसऱ्या देशामध्ये त्याला पळून जायचं होतं, पण पोलिसांनी त्याच्या आधीच त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि त्याचा हा मार्ग आपण बघतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। तर या संपूर्ण प्रकरणानंतर निलेश चव्हाणचा आका नेमका कोण असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी उपस्थित केला आहे। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। इतक्या हाय प्रोफाईल केसमध्ये संबंध असताना त्याला फरार होण्यासाठी कोणी मदत केली असा सवाल रोहिणी खडसेंनी केलाय।
तर या संदर्भात त्यांनी सखोल चौकशीची मागणी सुद्धा केलेली आहे, कारण निलेश चव्हाण हा कोणाच्या तरी मदतीशिवाय एवढा प्रवास करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आता तो कसा काय तिथपर्यंत पोहोचला, त्याला कोणी मदत केली असा सवाल उपस्थित होतोय. निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे. तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण, हे देखील चौकशी करण्यात यावी. त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सस असलेली केस आहे, त्यामुळे ही केस CID कडे वर्ग करण्यात यावी. ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे. एकतर हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं. मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच, कारण एका अनोळखी व्यक्तीकडे 9 महिन्याचं बाळ तर नक्कीच कोणी देणार नाही. ह्या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे, ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी. नेपाळच्या बॉर्डरवरनं अटक झाली हे ऐकून आपल्या सगळ्यांनाच हायसं झालं आणि आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं त्याला खूप प्रकरणांमध्ये शिक्षा मिळाली पाहिजे. पहिलं म्हणजे त्यांनी त्याच्या पत्नीचा जो छळ केला, तिचे जे व्हिडिओज बनवले होते आणि अमुक ज्या घाण गोष्टी आपण सगळ्या ऐकल्या, त्याची त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जे सुपेकरांच्या मेहरबानीने मिळालेलं गन लायसन्स होतं त्याची चौकशी झाली पाहिजे की खरंच याच्या जीविताला धोका होता का फक्त यांचे शशांकचे मामा होते म्हणून सुपेकरांनी ते लायसन्स दिलं. आणि मुख्य म्हणजे ते जो बाळाला घेऊन पळून गेला होता ते कोणाच्या सांगण्यावरनं गेलं होतं. ह्या व्यतिरिक्त वैष्णवीच्या मृत्यूच्या संदर्भात बरीचशी माहिती आता मला वाटतं उघडकीस येईल, कारण करिश्मा आणि पूर्ण हगवणे कुटुंब याच्या अतिशय जवळचं होतं आणि अनेक गोष्टी चा उलगडा आता मला वाटतं याच्यानंतर नक्कीच होईल. तर वैष्णवी कसपटे हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणची भूमिका काय होती ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये तो आरोपी आहे, सह आरोपी त्याला करण्यात आलेला आहे. वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेचा तो मित्र आहे आणि वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं 9 महिन्यांचं बाळ त्यानं लपवलं होतं. बाळ घेण्यासाठी गेलेल्या कसपटेंना त्याने धमकी दिली होती. कसपटे कुटुंबियांना पिस्तूलचा धाक दाखवून त्यानं धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला. तर वैष्णवी मृत्यू प्रकरणातील निलेश चव्हाणचा सहभाग समोर आल्यानंतर त्याच्या अनेक कारनामे उजेडात आले. बघूयात. स्वतःच्या बेडरूममध्ये त्यानं छुपे कॅमेरे बसवलेले होते. 2019चं हे प्रकरण आहे. कॅमेऱ्यातून पत्नीशी संबंधांचा तो रेकॉर्डिंग करायचा. बेडरूमच्या फॅन एअर कंडिशनरमध्ये त्याने कॅमेरे लपवलेले होते आणि जून 2022मध्ये निलेशवर गुन्हा दाखल झाला होता. नोव्हेंबर 2022मध्ये शस्त्र परवाना त्याने मिळवला होता. निलेशचे इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओही त्याच्या पत्नीनं बघितले होते. जाब विचारणाऱ्या पत्नीला चाकूचा धाक त्यानं दाखवला होता आणि तिलाही धमकी दिली होती. तर या संदर्भात कसपटे कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. खरं तर निलेश चव्हाण हा जो गुंडा आहे त्याची गतांडी धरून पोलिसांनी आता त्याला जेरबंद केलेला आहे. मात्र तो मागच्या 8-10 दिवसापासून पोलिसांपासून पळत होता. निलेश चव्हाणची अटक होणं किती महत्वाचं होतं, आपल्याला त्यांनी कसं धमकावलं होतं. मी प्रथमतः पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की त्यांनी एवढे 10 दिवस त्याच्या मागं पळून त्याला पकडले. माझी पोलिसांना एवढीच विनंती राहील की त्याला आता आपण पकडलंय, त्याच्याकडनं सर्व ह्या केसमधले सगळे धागेदोरे त्याच्याकडे आहेत असं आम्हाला खात्री आहे. कारण जेव्हा वैष्णवीचा बाळ तुम्ही आणायला गेला होता तेव्हा त्याचा काय माज होता, कसा कोऱ्यामध्ये तो बोलत होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी धमकावलं होतं त्यावेळेस ती तक्रार देखील केली होती, काय त्याचा माज होता त्यावेळेस? ज्यावेळेस आम्हाला समजलं की वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणच्या घरी आहे त्यावेळेस आम्ही 4 लोक त्याच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर तो घरात नव्हता. आम्ही त्या घरातल्यांना विनंती केली की आम्ही वैष्णवीचे आजोबा आहोत, तर वैष्णवीचं बाळ आमच्याकडे द्या, ते आमच्याकडे व्यवस्थित राहील. तर तेवढ्यात तो आला आणि आम्हाला विचारलं की कोण तुम्ही, तुम्हाला मी बाळ देऊ शकत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. आणि त्याने आम्हाला रिव्हॉल्वर दाखवला
आणि म्हणता तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातनं बाहेर व्हायचं, तुमचा काही संबंध असेल तर तुम्ही कोर्टातून घ्या, माझ्याकडनं मी बाळ तुम्हाला देणार नाही. खरं तर तो रक्ताचाही नव्हता, नात्याचाही नव्हता. त्यानंतर त्याचा असंवाद शशांकचं आणि वैष्णवीचं जेव्हा लग्न झालं त्याच्या आधीपासून या हगवणे आणि या चव्हाणचे संबंध होते का? तो त्याच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी असेल असं वाटतंय का तुम्हाला? आणि काय त्याची ही अटक महत्वाची आहे असं वाटतं? त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्याची प्रवृत्तीच गुन्हेगारी आहे आणि तो शशांकच्या सोबतच कायम असायचा आणि तो खरोखर एकदम गुंडच आहे. आणि आता पोलिसांना आमची एकच विनंती राहील की त्याच्याकडनंच सगळे ह्या केसचे धागेदोरे तुम्हाला ओपन होतील आणि तो सगळे ज्या कारस्थानामध्ये तो सामील आहे त्याची आमची खात्री आहे. ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं, मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणला तर याच्यात आरोपी म्हणून हे करेल की ह्या पण त्या गटात सामील होता, निलेश चव्हाण सुद्धा या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला. हे जर म्हणतात की बाळाला घेऊन गेला, मग निलेश चव्हाण बाळ होतं, बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं, वैष्णवीच्या तर जवळच होतं. मग याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या गटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर. तर सुशील हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांकडील असलेल्या शस्त्र परवान्याबद्दल आधीच वाद सुरू असताना या दोघांचा आणखी एक कारनामा समोर आलाय. शस्त्र परवाना मिळावा यासाठी या दोघांनी पुणे पोलिसांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. या दोघांनी चुकीचा पत्ता देऊन हा शस्त्र परवाना मिळवल्याची बाब समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड आणि बार्जे पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा जो ॲड्रेस आहे त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी राहतोय 10 वर्षापासून किंवा ह्याच्यापासून. त्यांनी त्यासाठी जे भाडेकरार आहेत, भाडेकरार वारजे आणि कोथरूडच्या जे मूळ ओनर आहेत त्यांच्यासोबत केले. त्याच्यातली सुशील हगवणे तर असं केलं की त्यांनी ग्रामीणला पण अर्ज दाखल केलेला आहे वेपन लायसन्स मिळण्यासाठी आणि त्याचं उत्तराची वाट न पाहताच त्यांनी सिटीमध्ये पण अर्ज केलेला आहे. आणि ही फॅक्ट त्यांनी लपून ठेवल्याबद्दल या दोघांवरती सुद्धा IPC 177, 191, 92, 93 आणि आर्म्स ॲक्ट सेक्शन 30 आणि आर्म्स रूल्स जे आहे 2016चे 8/11 याप्रमाणे त्यांच्यावर दोघांवरती 2 पोलिसांना वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत.